आयफील न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज मी एका गंभीर हृदयद्रावक विषयावर बोलणार आहे। आपण नेहमी रील्स सोशल मीडिया बघताना गाजामध्ये भुकेने तडफडणारी मुलं बघतो, त्यांची कुपोषणाने झालेली जी गंभीर हालत आहे ती पाहतो। गाजामधल्या मुलांचे मृतदेह पाहतो, त्यांचे जखमी झालेले इवलेशे नाजूक अंग पाहतो, हातपाय गमावलेले मुलं पाहतो। अतिशय वाईट वाटतं। बरं, हे सर्व नैसर्गिक नाही, बरं हे मानव निर्मित आहे, त्याचे दुःख प्रचंड वाटतं। युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही कोवळी मुले अनाथ तर काही न खायला मिळाल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगत आहेत। त्यांची शाळा, घरं, उपचारासाठी असलेले हॉस्पिटल्स हे सगळं उद्ध्वस्त होत आहेत। ही बालके मुले आपल्या मुलांसारखीच आहेत, त्यांनाही स्वप्न असतील। आपलं मन हेलावत नसेल, आपलं हृदय द्रवत नसेल, अशा सगळ्या परिस्थिती पाहताना, या लहान लहान मुलांवरील अन्याय अत्याचार पाहताना, त्यांचे मृतदेह पाहताना जर आपल्याला वाईट वाटत नसेल तर नक्की आपण आपल्या माणूसपणावर शंका घ्यायला पाहिजे। नुसती शंका नाही, नुसता संशय नाही, पण निश्चित म्हणावं लागेल की आम्ही माणूस म्हणून फक्त शरीराने आहोत, बाकी आमच्यामध्ये माणूसपण अजिबात नाही, किंवा ते मेलेलं आहे, किंवा ते धर्माच्या नावाने, देशाच्या नावाने आम्ही अडगळीत टाकलेलं आहे, असं आम्हाला म्हणावं लागेल। जगभरातून लोक बोलत आहेत। जगप्रसिद्ध सेलिब्रिटीज, खेळाडू, रोनाल्डो सारखा खेळाडू सातत्याने पॅलेस्टाईन, फ्री पॅलेस्टाईनचा आवाज होतो। अनेक सेलिब्रिटी यावर बोलत आहेत। भारतातल्या सेलिब्रिटींचे मात्र तोंड शिवलेली आहेत। ते प्रत्येक ठिकाणी, म्हणजे इव्हन भारतातल्या पण अन्याय त्याच्यावर ते कधी बोलत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण न बोललेलं बरं। जगभरातून पर्यावरणवादी बोलतात, हे थांबलं पाहिजे, हे युद्ध थांबलं पाहिजे, या मुलांची वाताहत थांबवली पाहिजे, या मुलांचं जो नरसंहार इस्रायलने चालवला आहे तो त्यांनी थांबवला पाहिजे। जागतिक प्रसिद्ध असलेली क्रेटा पर्यावरणवादी ही जीवाची पर्वा न करताना पुन्हा दुसऱ्यांदा शिलाची बोट घेऊन बार्सिलोना येथून निघाली होती। पहिल्याच दिवशी वादळाचा तडाखा तिच्या बोटीला बसला, थोडासा तिचा प्रवास थंडावलाय, परंतु ती जीवाची पर्वा न करता पोचली। इस्रायल पण अन्नधान्य जे घेऊन येणारी लोक आहेत त्यांना गाजापर्यंत पोहोचू देत नाहीत। गाजामधल्या त्या लहान लहान बालकांपर्यंत अन्नाचा कण मिळू नये याच्यासाठी इस्रायल प्रयत्न करतो। अतिशय गंभीर आहे। अशा देशाचा, तिथल्या त्या देशाच्या विदेश नीतीचा आम्ही नेहमी जाहीर निषेध केला पाहिजे। आणि म्हणून आम्ही संवेदनशील नागरिक म्हणून आपण सरकारवर, आपल्या सरकारवर दबाव वाढवला पाहिजे आणि भूमिका घेण्याला भाग पाडलं पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटतं। कारण याशिवाय जगामध्ये हे जे काही सुरू आहे ते थांबणार नाही। आणि मित्रांनो, आपण अनेकदा बघतो अशा पद्धतीचे देश जर आम्ही आज थांबवले नाही तर असे रक्तपिपासू देश, साम्राज्य वाढवणारे, चटक लागलेले देश, साम्राज्यवाढीचे, हे वाढत जातील। आणि हा साम्राज्यवाद मानवतेला धोका आहे। म्हणून इस्रायलचा आपण निषेध केला पाहिजे। शेवटी आपण मानव म्हणून आपली जबाबदारी स्वीकारून ही युद्ध परिस्थिती आणि नरसंहारात अडकलेली मुले आपलीच मुले आहेत याचे दुःख आपल्यालाही झालं पाहिजे। ज्या पद्धतीने ते मुलं दुःख झेलतायत, आपली मुलं असती तर हा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर पडलेला आहे तो आम्ही झेलू शकलो असतो का? नसतो। म्हणून त्यांचं दुःख आपलंच दुःख, यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे, यासाठी प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्या भविष्यासाठी प्रार्थना केली पाहिजे। आणि हा जो गाजामध्ये चाललेला नरसंहार आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे। आपल्या देशाने या नरसंहाराच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या देशातील सरकारने जगामधील जे देश आज पॅलेस्टाईनच्या बरोबर उभे आहेत तसं आम्ही सुद्धा उभं राहिलं पाहिजे। यासाठी आपणही बोललं पाहिजे। कोणत्याही युद्ध असू द्या, युद्ध तुम्ही करा, युद्धामध्ये तुम्ही सैन्याला मारा, परंतु तुम्ही निरपराध मुलांना मारताय, हे कोणत्या नैतिकतेत बसेल तुमच्या? आणि त्या उपर इथली लोक अशा रक्तपिपासू देशाचं समर्थन करतायत का? धर्मामुळे? त्यांचा धर्म वेगळा, आमचा धर्म वेगळा। जेव्हा माणूस मरतो तो माणूसच मरतो, धर्म मरत नाही। मित्रांनो, अतिशय गंभीर आहे। एक मानव म्हणून जेव्हा आपण या जगामध्ये आलो आहोत तर पूर्वीचा काळ जो
आधी मानवांचा काळ आहे, टोळ्या एकमेकांशी भांडत होत्या, एकमेकांना चिरडत होत्या, एकमेकांना मारत होत्या, रक्त पित होत्या. ती परिस्थिती आता नाहीये. 21व्या शतकात आहोत आपण. आणि अशा परिस्थिती असताना आपण या सगळ्या डोळे बंद करून या परिस्थिती पाहायच्या, बोललं पाहिजे. बोला. ही परिस्थिती केव्हाही बोलत राहिली पाहिजे. सायलेन्स इज अ बिगेस्ट क्राईम. त्यामुळे बोला मित्रांनो. आपण या गुन्ह्याचे सह आरोपी होऊ नये असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतंय. धन्यवाद.